नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठ्या 2 खुशखबरी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. पहिली खुशखबरी म्हणजे लाडक्या बहिणींना दर महिन्याला इथे ₹2000 आता मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेने याचा प्लॅन आखलेला आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचा बातमी म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याबद्दल. कारण की मे महिन्याचे ₹1500 ना हे कालपर्यंत खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती जमा झालेले आहे. तुमच्या अकाउंटवर कधीपर्यंत पैसे जमा होऊ शकतात ती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे सांगली जिल्ह्यातून येत आहे. सांगली जिल्ह्यातील लाखांवर लाडक्या बहिणी ज्या आहे ना, ह्या कायमच्या इथे अपात्र करण्यात आल्या आहे. ई-के-वाय-सी जी मुदत आहे ना, ही संपल्यानंतर हा जो आकडा आहे हा समोर आलेला आहे. आता याचं नेमकं कारण काय? का लाडक्या बहिणी इथे अपात्र झालेल्या आहेत? याचं सुद्धा आपण इथे जे आहे ना, ते अपडेट इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप इम्पोर्टंट असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले लाडक्या बहिणींना ₹2000 ते मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेने मास्टर प्लॅन आखलेला आहे. आता याबद्दल सुद्धा आपण जी माहिती आहे ती आपण इथे बघणार आहोत. बघा, इथे राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा ₹1500 दिले जातात. राज्यात गेम चेंजर ठरलेली ही योजना आता मुंबई महानगरपालिका देखील राबवण्याची शक्यता आहे. म्हणजे आता मुंबईत देखील ही जी योजना आहे ना, ह्या लाडकी बहीण योजनेचा आळाखडा घेऊन आता दुसरी योजना जी आहे ना, ही सुरू करण्याचा विचार जो आहे ना, हा महानगरपालिकेचा इथे असणार आहे. मुंबई महानगरपालिका स्वाभिमानी निधी या योजनेच्या माध्यमातून घरकाम, स्वयंपाक करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांना दरमहा ₹1500 ते ₹2000 आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव पालिकेकडून इथे तयार करण्यात आलेला आहे. आणि हा प्रस्ताव जो आहे ना, हा आता राज्य सरकारकडे इथे पाठवण्यात आलेला आहे. या योजनेमुळे काय होणार आहे, की पालिकेवर 75 ते 100 कोटी रुपयांचा जो अतिरिक्त भार आहे ना, हा त्याच्यावर पडणार आहे. आता त्यानंतर आपण वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या माहितीकडे, ती म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याबद्दल. तर बघा, इथे मे महिन्याचे जे ₹1500 आहे ना, हे कालपर्यंत खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर इथे जमा झालेले आहेत. आपल्याला सुद्धा इथे मेसेज आलेले, की सर आमच्या अकाउंटवर जे ₹1500 आहे ना, इथे जमा झालेले आहेत. आजची 14 जून आहे, म्हणजे 14 तारीख आहे. आज असणार आहे रविवार. रविवारी जास्त काही वितरण इथे होण्याची शक्यता नाही, कारण की हा जो रविवार आहे ना, हा सुट्टीचा वार असल्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणीचे जे पैसे आहे ना, ते इथे भेटणार नाही. हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. परंतु येणारा जो सोमवार आहे ना, 15 जून रोजी जवळ-जवळ 90% लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर हे जे पैसे आहे ना, हे जमा होऊ शकतात. कारण की जी स्पष्ट सांगितलेलं आहे, की 12 ते 15 जून दरम्यान इथे जे पैसे आहे ना, ते सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर इथे जमा करण्यात यावे. त्यामुळे 15 जून रोजी सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर जे पैसे आहे ना, ते इथे जमा होणार आहे. तुम्हाला ₹1500 भेटले का? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे. त्यानंतर बघा, इथे सांगली जिल्ह्यातील लाखो लाडक्या बहिणी ज्या आहे ना, या कायमच्या अपात्र इथे झालेल्या आहेत. ही केवायसी जी मुदत आहे ना, ही आता संपलेली आहे. ती तर आपल्याला इथे माहीतच आहे. आता ही जी योजना या लाडक्या बहिणी जी आहे ना, ह्या का अपात्र झाल्या, ते एकदा इथे आपण इथे बघणार आहोत. बघा, 8 ते 10 महिने चालली होती के-वाय-सी. आपल्याला माहीतच आहे, की 3 वेळेस सरकारने जी मुदत आहे ना, ती वाढवून दिलेली होती. पहिली म्हणजे 30 डिसेंबरपर्यंत, त्यानंतर 31 मार्चपर्यंत आणि त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत जी मुदत आहे ना, ती इथे वाढवून दिलेली होती. अशा 3दा सरकारने जी आहे ना, ही जी मुदत आहे ना, ती वाढवून दिलेली होती. आता योजनेतील पारदर्शकता आणण्यासाठी आणि बोगस लाभार्थ्यांची चाळणी करण्यासाठी सरकारने ई-के-वाय-सी सक्ती इथे केलेली आहे. ही मोहीम तब्बल 8 ते 10 महिने सातत्य सुरू होती. ज्या महिलांनी या काळात आपली के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक नव्हते, त्यांना या योजनेतून आता कायमची बाद करण्यात आलेली आहे. बघा, मी तुम्हाला इथे वारंवार सांगते, की तुमची जी आधार लिंक आहे का बँकेची, ते एकदा चेक करून घ्या. परंतु काही लाडक्या बहिणींनी आपलं ऐकलं नाही आणि आता जो त्यांचा लाभ आहे ना, हा कायमचा इथे बंद झालेला आहे. आता तुम्हाला जेव्हा नवीन के-वाय-सी इथे सुरू होईल, तेव्हा तुम्हाला इथे के-वाय-सी करण्याचा जो ऑप्शन आहे ना, ते इथे ओपन होणार आहे. त्याच्या आधी आपण इथे काहीही करू शकत नाही. आता कोणत्या निकषांवर त्यांना अपात्र ठरवले आहे, ते एकदा बघून घ्या. बघा, योजनेचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांची अचूक यादी तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, घरात 4 चाकी वाहने आहे आणि शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत आहे. एकाच कुटुंबातून एकापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेणे, ही के-वाय-सी न करणे या निकषांवर आता त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे. बघा, इथे कुठल्याही प्रकारचे निकष जे आहे ना, हे बदललेले नाही. जे पूर्वीचे निकष होते तेच आहे. निकष कोणते? तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं, तुमच्या घरी कोणती 4 चाकी गाडी नसावं, तुमच्या घरी कोणी शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसावं. हे सुद्धा त्या जी-आरमध्ये, सुरुवातीच्या जी-आरमध्ये असं सांगण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर सुद्धा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे, ज्यांच्या घरी 4 चाकी, अशा लाडक्या बहिणींनी सुद्धा इथे अर्ज केलेले होते. परंतु त्यांना सुरुवातीला लाभ भेटला. त्यांना सुद्धा इथे ₹1500 जे आहे ना, त्यांना दर महिन्याला भेटत जाईल. परंतु आता जी आहे ना, ही
योजना जी आहे ना, ही खूप स्ट्रिक्ट झालेली आहे. खरंच ज्या लाडक्या बहिणींना या योजनेच्या पैशाची खरंच गरज आहे, त्यांनाच आता पैसे जे आहे ना, ते इथे भेटणार आहे. आता कुठल्याही प्रकारचं इथे जे आहे ना, हे याच्यावर होणार नाही. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी ते खरोखर पात्र आहेत, ते गरजू आहेत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली आहे, ज्यांच्या घरी काही नाही, अशाच लाडक्या बहिणींना आता जे पैसे आहे ना, ते इथे भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली नव्हती, आता त्यांचा सुद्धा इथे जो लाभ आहे ना, तो इथे बंद करण्यात आलेला आहे. तुम्ही ई-के-वाय-सी केली का? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जर नवीन के-वाय-सी सुरू झाली, तर तुम्हाला लगेच के-वाय-सी जी आहे ना, ही करून घ्यायची आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.